मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंची रामकथा, जीवनाची व्यथा नष्ट करणारी ही रामकथा, कलिमल हरिणी भवताप विनाशिनी असणारी ही रामकथा आजपासून 7 दिवस ही ज्ञानगंगा भक्तिगंगा आपल्या गावामध्ये बल्लाळी सागर नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी आयोजित नियोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताहामधील आज या ठिकाणी रामकथा आणि रामकथेचा आज प्रथम दिवस कार्यक्रम सुरुवात या ठिकाणी झाली आणि वरुण राजाचं आगमन झालं। पाऊस आला। पावसाचं येणं हे अतिशय शुभ मानलं जातं। कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पाऊस माणसं जरा जास्त तापले होते, थंड करायला पाऊस आला। वरुण राजाचं आगमन या ठिकाणी झालं। चला, आज कथेचा प्रथम दिवस आहे। कितीही कार्यक्रम लवकर सुरू करायचं जरी म्हणलं, पहिल्या दिवशी कार्यक्रम लवकर सुरू होत नाही, कारण पहिला दिवस म्हणजे असं आहे की जसे आपण शेतकरी आहोत, शेतकरी त्या ठिकाणी ठरवतो की आता बघा मशागत झालेली आहे, पाऊसही पडलेला आहे, शेतकरी जातो चक्कर मारायला आणि चक्कर मारायला जेव्हा जातो पाऊस होऊन गेलेला आहे, 2 दिवस झालेले आहे, शेतामध्ये जातो, वर माती कोरडी दिसते, पाय दिला की 4 इंच 2 इंच पाय त्या ठिकाणी खाली जायला लागला की समजतं काय झाले, वापसा झालेला आहे, वापसा। आता पेरणी करावी लागणार आहे, उद्या सकाळी पेरायला घरायचं। सकाळी 7 वाजता पेरायला जर धरलं तर 4 वाजेपर्यंत आपलं त्या ठिकाणी सगळं पेरून होऊन जाईल, विचार करतो शेतकरी। आणि सकाळीच त्या ठिकाणी 7ला पेरायला धरायचं त्याने ठरवलं, बियाणं आणून ठेवलं, रात्री बैलांना वैरण टाकून ठेवली, सगळं तयारी करून ठेवली। सकाळी 7 वाजता तो चौफन घेऊन गेला पेरायला। जेव्हा पेरणी त्याने आवत वेठलेला आहे, ते जेव्हा पेरणं झाडं बांधलं, सगळं तयार झालं आणि जेव्हा पेरणी करायला सुरुवात केलेली आहे, बैलगाडा घातली, पेरणी सुरू झाली। जेव्हा 1-2 चक्कर आले तेव्हा त्याला कळालं आपली काही चौफन सुतामध्ये नाही, चौफन सुतात नाही, एकतर करळ झाली असेल नाहीतर शेव झाली असेल, सुतामध्ये नाही। त्याने बैल त्या ठिकाणी बांधायला बांधून दिले, झाड काढून घेतलं, चौफन उलटी गेली आणि जिथं त्या ठिकाणी जो ठेवत बांधत असतात तिथं त्यांनी एक सुतळी बांधली आणि मग 4 फण सुतात आहे की नाही माप घेणं सुरू झालं। मग जो फण त्या ठिकाणी मागे असेल, पुढे असेल, मग इकडून 5 हाण, तिकडून 5 हाण, इकडून 5 हाण, तिकडून 5 हाण। 7 वाजता त्या ठिकाणी त्याला पेरायला धरायचं होतं, पण दुपारी 3 वाजले पेरायला धरायला। किती वाजले? 3 वाजले। का माहिती का? त्याची चौफन काही सुतात नव्हती। मग ती चौफन सुतात आणण्याकरता इकडून 5 तिकडून 5 शेव होते, कराळ होते। हे त्या ठिकाणी जरी शेतकरी त्या ठिकाणी आडाणी असला, अंगठी बहादार असला तरी सुद्धा चौफन सुतात आहे का नाही त्याला चांगलं कळतं। शेतकरी न तो ओरिजिनल। तसा आजचा दिवस म्हणजे सगळ्यांना सुतात आणण्याचा दिवस असतो। चल रे दादा, चल रे मामा, चल रे काका, चल ग अक्का, चल ग बाई, चल ग ताई, सगळ्यांना एकत्रित आणावं लागतं। आजचा दिवस म्हणजे सगळ्यांना सुतात आणण्याचा दिवस। म्हणजे महाराज जागेवर असत नाही, कलाकार जागेवर असत नाही, मंडपवाल्याचं जोडाजाडी चालू राहते, कोणीच त्या ठिकाणी जागेवर राहत नाही आणि पंगत असल्यामुळे तर अजूनच गोंधळ त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी असतो आणि सगळ्यांना सुतात आणण्याकरता वेळ लागत असतो। आजचा पहिला दिवस म्हणजे सगळ्यांना सुतात आणण्याचा दिवस।
पहिला दिवस सुतात आणण्याकरता जात असतो. पण चला लेट का होईना पण आपला थोडा कार्यक्रम या ठिकाणी प्रारंभ झाला. ही रामकथा, आपण जरी रामकथा नाव ऐकलं असेल तरी आपण 7 दिवस जी कथा ऐकणार आहोत या ग्रंथाचं नाव आहे श्री रामचरित मानस. त्याला तुलसी रामायण म्हणतात. रामचरित मानस याचं नाव आहे. मानस नाव, रामचरित आणि मानस का नाव ठेवलं असं? रची महेश निज मानस राखा, पाय सुसम शिवासन भाखा. रची महेश निज मानस राखा. रामकथा लिहिली कोणी? रची महेश. महेश म्हणजे भोले बाबा. भोले बाबांनी निर्माण केली. निज मानस राखा, स्वतःच्या मनामध्ये साठवून ठेवली, म्हणूनच या ग्रंथाला मानस नाव पडलेलं आहे. 3 शब्द आहे. एक आहे राम, दुसरं आहे चरित आणि तिसरं आहे मानस. आपल्याला खालून वर जावं लागणार आहे, रामापर्यंत पोहोचायचं आहे. पण अगोदर आपल्याला 2 पायऱ्या पार करावा लागेल. त्या पायऱ्या आहे मानस आणि चरित्र. मानस 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 जर शब्द आपण ऐकला ना तर या जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध मानस शब्द आहे मानस सरोवर. काय आहे? कैलास मानस सरोवर. पण कैलास मानस सरोवर मध्ये जर जायचं असेल ना तर त्याच्याकरता काही नियम आहे, त्याच्याकरता काही अटी आहे, त्याच्याकरता काही, आणि त्या मानस सरोवर मध्ये जर दर्शन आपल्याला जायचं असेल कैलास मानस सरोवरला तर त्याच्याकरता बऱ्याचशा अटी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तिकडं तुम्हाला जर जायचं असेल तर भरपूर पैसा पाहिजे. कारण ते भारतामध्ये नाही ना, चीनच्या ताब्यामध्ये मानस सरोवर. आणि मग विजा बनवावा लागतो तिकडे जाण्यासाठी. बरेचसे त्या ठिकाणी कुठाने असल्यामुळे, अडचणी असल्यामुळे कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढे खर्च येतो. 1.5 लाखाच्या पुढे. आपल्याला कैलास मानस सरोवरला जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे शरीर निरोगी पाहिजे. तुम्हाला बीपी असेल नो एंट्री, शुगर असेल नो एंट्री, तुम्हाला रात आंधळे नो एंट्री, गुडघे चालू देत नाही नो एंट्री, मध्ये मध्ये चक्कर येतात नो एंट्री, कस तरी होत नो एंट्री. शरीर निरोगी असलं पाहिजे, शरीर तंदुरुस्ती असलं पाहिजे. आणि तिकडे जायचं असेल तर महत्वाची गोष्ट अजून एक आहे, तिकडे जाण्यासाठी मोकळा वेळ पाहिजे. कमीत कमी 20-25 दिवस तरी निवांत पाहिजे. 3 गोष्टी आहे, पैसा पाहिजे, शरीर तंदुरुस्त पाहिजे, निरोगी पाहिजे, आणि तिकडे जाण्याकरता त्या ठिकाणी वेळ सुद्धा पाहिजे. बरं आपल्याकडे वेळ नाही का? वेळ भरपूर आहे ना. पैसा नाही का? कोटीनं पैसा पडलेला आहे, लाखाने पैसा, कोटीनं पैसा घरामध्ये, पैसा भरपूर आहे, मग शरीर तंदुरुस्त नाही का? अतिशय चांगलं शरीर आहे ना, कुठला गोळी आहे ना, कुठलं काही व्याधी आहे ना, कुठला काहीच नाहीये. मग तरी सुद्धा आपण मानस सरोवरला का जात नाही? तर त्याचं कारण असं आहे, आपल्यावर भगवंताची कृपा झाली नाही. महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत भगवंताची, कैलास मानस सरोवर म्हणजे भोले बाबांचं घर आहे, आणि जोपर्यंत भोले बाबाची कृपा होत नाही तोपर्यंत आपण कोणीच तिकडे जाऊ शकत नाही. जेव्हा देवाचं बोलवणं येईल तेव्हा आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. पण गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात, तिकडे जाण्याकरता पैसा पाहिजे, कैलास मानस सरोवर. तिकडे जाण्याकरता शरीर निरोगी पाहिजे, सगळं काही शरीरामध्ये त्या ठिकाणी कुठलाच आजार नको, कुठलीच गोळी नको, बीपी शुगर कुठलं तर त्या ठिकाणी नको. शरीर पूर्ण तंदुरुस्त असेल तर तिकडे त्या ठिकाणी जाता येईल. वेळ सुद्धा पाहिजे. मग गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी दुसरं मानस तयार केलं,
ते आहे रामकथारूपी मानस सरोवर. कोणतं सरोवर आहे? रामकथारूपी मानस सरोवर. आणि या रामकथारूपी मानस सरोवरला, ते मानस सरोवर चीन मध्ये आहे. अतिशय थंड, अतिशय बर्फाळ प्रदेश आहे. एवढं भयंकर बर्फ तिकडे असतो. तिकडे सहजी कोणी जात नाही, कारण एवढा भयंकर बर्फ, थंडी त्या ठिकाणी असते. म्हणून सहजी तिकडे कोणी जाण्याचा विचार करत नाही. तिकडे थंड आहे. तिकडं जर तुम्ही पाण्यामध्ये आंघोळ केली ना, बर्फाच्या पाण्यात, तर जर तिकडं बुडाला तर वर निघण्याची काही गॅरंटी नाही. बोट जरी बुडवलं तरी आहे की नाही असं होतं. बर्फाच्या पाण्यामध्ये एवढं त्या ठिकाणी थंडगार पाणी. तुलसीदासजी महाराज म्हणतात, आपण नवीन मानस हे तयार केलेले आहे, रामकथारूपी मानस सरोवर. आणि या रामकथारूपी मानस सरोवर मध्ये, या रामकथा मानस सरोवर, याच्याकरता पैशाची गरज नाही, याच्याकरता शरीर तंदुरुस्त असणं याच्यासाठी गरजेचं नाही. याच्यासाठी तुम्हाला 15 दिवसाची गरज नाही, तर 7 दिवस, तेही संध्याकाळी फक्त 8 ते 10:30 या वेळामध्ये 2.5 तास 3 तास या ठिकाणी वेळ लागणार आहे. त्याच्याकरता तिकडे जाण्याची गरज नाही. तिकडे अतिशय थंडगार पाणी. पण या मानस सरोवरामध्ये गोस्वामी तुलसीदासांची शुद्ध वाणी. तिकडे बुडालात मरण्याची भीती. या रामकथारूपी मानस सरोवरामध्ये जर बुडलात तरण्याची गॅरंटी आहे. जेवढं या रामकथेमध्ये बुडाल, जेवढा कथेचा आनंद जेवढा लुटाल, तेवढं त्या ठिकाणी तुम्ही पलीकडच्या तीराला त्या ठिकाणी जाणार आहात. आणि म्हणून मानस सरोवर एक आहे आणि कैलास मानस सरोवर एक आहे. आणि दुसरी म्हणजे रामकथारूपी मानस सरोवर गोस्वामी तुलसीदासांनी तयार केलं. त्या कैलास मानस सरोवराकडे जावं लागतं. पण ही रामकथारूपी मानस सरोवराकडे जायची गरज नाही. आपल्या गावात सुरू झाली. 7 दिवस कैलास मानस सरोवर तयार झालेले. भागवत कथारूपी गंगा असते, पण रामकथारूपी सरोवर आहे, मानस सरोवर आहे. आणि या सगळ्यांनी यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, रामायण रामकथारूपी मानस सरोवर या ठिकाणी 7 दिवस भाविकांकरता मुक्त झालेले. या सगळ्यांनी स्नान करा, आचमन करा, जीवन कृतार्थ करून घ्या. संधी प्राप्त झालेली आहे. कोणी निमंत्रणाची वाट पाहू नका, चला चला म्हणण्याची वाट पाहू नका. सगळ्यांनी या जीवन कृतार्थ करून घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली. या सगळ्यांनी आपल्याला सरोवर म्हटलं का लगेचच त्या ठिकाणी 4 घाट दिसतात, 4 कोण दिसतात की नाही. सरोवर म्हणल्यावर चौकोनी आलं. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं हे मानस सरोवर रामकथारूपी सरोवर आहे. याला सुद्धा त्या ठिकाणी चौकोनी आकार आहे. 4 घाट आहे. 4 घाटावर 4 कथा त्या ठिकाणी चालणार आहे. त्या कथा आपण पुढे पुढे पाहणारच आहोत. 4 कथा या ठिकाणी चालणार आहेत. 4 घाट आहे. आणि या सरोवराला 7 पायऱ्या आहे. 7 पायऱ्या म्हणजे 7 कांड आहे. याच्यामध्ये बालकांड आहे, याच्यामध्ये अयोध्या कांड आहे, याच्यामध्ये अरण्य कांड आहे, याच्यामध्ये किष्किंधा कांड आहे, याच्यामध्ये सुंदर कांड आहे, याच्यामध्ये उत्तर कांड आहे. हे 7 कांड, 7 कांड म्हणजे 7 पायऱ्या आहे. म्हणून या सरोवरामध्ये शुद्ध निर्मळ गोस्वामी तुलसीदासांची वाणी आहे. या रामकथारूपी मानस सरोवरामध्ये स्नान करण्याकरता यारे यारे लहान थोर सगळ्यांनी याने स्नान करून जीवन कृतार्थ करून घ्या. राम प्राप्त करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा मानस पवित्र करणं गरजेचं आहे. मानस म्हणजे मन. मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन ही मिलावत राम सो, मन ही करीत फली.
यह तो गति है अटपटी चटपट लखई नको जब मन के खटपट मिटे तो चटपट दर्शन हो। भगवंताच्या दर्शनाकरता सगळ्यात पहिलं काय पवित्र करावं लागणार आहे तर मानस पवित्र करावं लागणार आहे। मानस म्हणजे मन। जोपर्यंत मन पवित्र होत नाही, रामप्रभूंनी तर सांगितलेले निर्मल मन जन सोमोही पावा मोही कपट चल छिद्र न भावा। मला निर्मळ मनाचा माणूस त्या ठिकाणी आवडतो। मला मनामध्ये कपट ठेवणारा माणूस नको, मनामध्ये कपट धारण करणारा माणूस नको, मनामध्ये संशय वृत्ती असेल नको, मनामध्ये कुठलाच विकार असता कामा नये। निर्मळ मनाचा माणूस एखादा का त्या ठिकाणी मन निर्मळ झालं मग तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊन गोपाळ राहे ते मन चित्त झालं की राम प्रभू दूर नाही ना। अहो राम प्रभू अगोदरच आहे। माऊलींनी सांगितलेलं आहे ना, तैसा हृदयामध्ये मी राम असता सुखाचा आराम परिभ्रांति से कामो विषयावरी। माऊलींनी सांगितलेलं आहे तैसा हृदयामध्ये मी राम। मी राम हृदयामध्ये अगोदरच बसलेले, पण भ्रांतीसी कामो विषयावरी मन त्या ठिकाणी विषयामध्ये गुंतून राहिलं, विषयामध्ये अडकून राहिल्यामुळे हृदयामध्ये असलेला देव पाहता आला नाही। जसं एखादा तांत्रिक चाललेला आहे, वाटसरू चाललेला आहे, जाता जाता एवढी तहान लागलेली आहे, एवढी भयंकर तहान लागलेली आहे, एवढी तहान लागलेली आहे। जाता जाता त्या ठिकाणी रस्त्याच्या कडाला एका झाडाखाली बसला। तहानेने एवढा व्याकुळ झालेला आहे। दुसरा वाट सुरू चालला होता आणि त्याला विचारलं, बाबा इथं पाणी कुठे मिळेल का प्यायला? भयानक तहान लागलेली आहे, पाणी मिळेल का? त्या दुसऱ्या वाट सुरूने सांगितलं, बाबा तुम्हाला पाणी प्यायचंय? हो पाणी प्यायचंय। सकाळपासून पाणी पिलेलं नाही, आता 3 वाजलेले दुपारचे, ऊन पडलेले कडक, उन्हाळ्याचे दिवस आहे, पाणीच पिलं नाही। आता जणू असं मरण जवळ आल्यासारखं झालेलं आहे, कारण भयंकर तहान लागलेली आहे। त्याने विचारलं, बाबा तुम्ही या झाडाखाली किती वेळापासून बसलात? त्याने सांगितलं 2 घंटे झाले या झाडाखाली बसलेलो आहे, तहानेने व्याकुळ झालेलो आहे। पण त्या दुसऱ्या पांचिकाने सांगितलं, बाबा तुम्ही या झाडाखाली बसलेले आहात, याच झाडाच्या बुडाच्या शेजारी ह्या सरोवरामध्ये थंडगार पाणी, अतिशय सुंदर पाणी, निर्मळ पाणी। त्याने सांगितलं, मला तर दिसलं नाही ना। अहो बाबा तुम्हाला दिसलं नाही कारण तुम्हाला माहिती नाही, दिसलं नाही। त्याने त्या ठिकाणी आपलं तिथं पडलेली एक बादली घेतली, पात्र घेतलं, 4 पावलं तिथं खाली उतरला आणि तिथं त्या गवतामध्ये खाली उतरल्याबरोबर तिथं जे शेवाळ आलेलं होतं ते त्याने बाजूला केलं आणि बादली भरून पाणी घेतलं। पाणी होतं का नाही तिथं? आधी होतं, पण सकाळपासून त्या ठिकाणी भयानक तहान लागलेली असून सुद्धा 4 पावलावर पाणी, पण दिसलं नाही ना, शेवाळ आलेलं। तसं आपल्या हृदयामध्ये राम बसलेले आहेत, पण आपल्या हृदयाला सुद्धा शेवाळ आलेले। शेवाळ कशाचा आला त्याचा आपल्याला विचार करायचा नाही, पण आपल्या सुद्धा शेवाळ आल्यामुळे त्याला जसं पाणी दिसलं नाही, पण जेव्हा त्या ठिकाणी त्याला माहिती होतं तो लगेच 2 पावलं खाली उतरला। थंडगार पाणी होतं, निर्मळ पाणी होतं, शुद्ध पाणी होतं, घाट 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 त्याने त्या ठिकाणी बादलीभर पाणी पिलं। त्याचा त्या ठिकाणी आत्मा तृप्त झाला, तहानेने त्या ठिकाणी व्याकुळ झालेला होता। तसं आपल्या हृदयामध्ये सुद्धा तैसा हृदयामध्ये मी राम
असता सर्व सुखाचा आराम परिभ्रांतीसी कामो विषयावरी आतमध्ये देव भरलेला आहे आतमध्ये राम भरलेला आहे पण म्हणतात ना तुझ आहे तुझ पाशी पण तू जागा चुकलासी आतमध्ये बसलेला देव आणि कोणी त्या ठिकाणी पाहत नाही आणि ज्यांना आतमध्ये देव दिसत नाही त्यांना तर रामकथा देव दाखवते रामकथामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन होणार आहे अवश्य होणार आहे 100% गॅरंटी आहे पण यावं लागेल मन निर्मळ करावं लागेल आणि मग त्या मनामधलं त्या मनावर आलेलं शेवाळ जर रामकथेने बाजूला झालं तर आतमध्ये बसलेला आनंद कंदराम आतमध्येच बसलेला आहे त्या देवाच्या दर्शनाकरता सगळा अट्टहास आहे 2 मार्ग मन पवित्र करा दुसरं म्हणजे चरित्र पवित्र शुद्ध करा सत्य आचरणाने चरित्र शुद्ध होत असतं नामस्मरणाने कथा कीर्तनाने मन पवित्र होत असतं या 2 साधनांच्या द्वारे आणि आपल्याला भगवंतापर्यंत रामापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतं भगवंताच्या चरणापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतं चला रामचरितमानस ग्रंथ प्रारंभ होतोय वर्णानामर्थ संघाना रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्ण शब्दापासून रामायणाचा शुभारंभ करतात वर्णानाम अर्थ संघानाम रसानाम छंदसामपि वर्ण शब्दापासून रामायणाचा शुभारंभ आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा वंदे वाणी विनायको विनायक म्हणजे गणपती बाप्पा वाणी म्हणजे सरस्वती सरस्वतीला आणि गणपती बाप्पाला सर्वप्रथम वंदन करत असतात का करायचं गणपती बाप्पाला वंदन अहो गणपती बाप्पाला वंदन केल्याशिवाय कोणतंच कार्य प्रारंभ होत नाही आपल्या घरामध्ये एखाद्या धार्मिक काही कार्य असेल घरामध्ये लग्न असेल पत्रिका छापायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वर श्री गणेशाय नमः लिहून पत्रिका छापायला सुरुवात करतो कोणतंही मांगलिक कार्य पवित्र कार्य घरामध्ये असेल गणपती बाप्पाचं पूजन गणपती बाप्पाची मूर्ती नसेल सुपारीला गणपती बाप्पा मानल्या जातं आणि त्या गणपती बाप्पाचं पूजन केल्या जातं कोणतंही कार्य निर्विघ्नतापूर्वक परिपूर्ण व्हावं याच्याकरता गणपती बाप्पाचं वंदन गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी आपले जे काही वाङ्मय तयार केलं त्याला गणपती बाप्पाला विसरले नाही गणपती बाप्पाला तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा वर्णवंदन केलेले गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन हो गाइए गणपति जगवंदन गाइए गणपति जगवंदन गाइए
गाइए गणपति जगवंदन शंकर सुवन भवानी के नंदन मांगत तुलसीदास कर जोरे बसो राम सिंह मानस। गणपती बाप्पाला वंदन केल्याशिवाय कोणतंच कार्य प्रारंभ करत नसतात। त्याचप्रमाणे आणि गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा आणि गणपती बाप्पाचं वंदन केलं, सरस्वती मातेचं वंदन केलं, रामायणाचा शुभारंभ झाला। सगळ्यात पहिल्यांदा वंदन कोणाचं करावं? एवढं मंगलाचरण मोठं आहे रामायणामध्ये, एवढं मंगलाचरण मोठं आहे। सगळ्यांचं वंदन करत 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 शेवटी बंद अवधपुरी अति पावनी सरजू सरिष कली कली कलुषण सावणी बंद अवधपुरी अति पावनी अयोध्याला त्या ठिकाणी वंदन, शरीर मातेला वंदन। पण अयोध्यामध्ये कोणाला वंदन करावं? सगळ्यात पहिलं प्रश्न निर्माण झाला, जर रामप्रभूला वंदन करावं तर रामाचा बाप मोठा आहे ना, राजा दशरथ। कोणाला वंदन करावं? राजा दशरथाला वंदन करावं तर राम साक्षात देव आहे ना, ईश्वर आहे ना, वंदन कोणाला करावं? आणि मग असा जेव्हा लेखणी हातामध्ये घेतलेली आहे तुलसीदासजी महाराजांनी कोणाला वंदन करावं, आणि मग वेदाचा आश्रय घेतला ना, वेदाने सांगितलेलं आहे वंदन करायचं असेल तर कोणाला करावं? वेदाने सांगितलेलं आहे मातृदेवो भव। आणि मग गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी राम प्रभूंच्या आईला त्या ठिकाणी सगळ्यात पहिले वंदन केलं। बांधव कौसल्या दिशी प्राची, कौसल्या मैयाला सगळ्यात पहिलं वंदन। बंधू कौसल्या दिशी प्राची का वंदन करावं कौसल्या मैयाला अगोदर? कारण कौसल्या मैया म्हणजे पूर्व दिशा आहे, पूर्व दिशा, प्राची म्हणजे पूर्व दिशा। आणि कौसल्या मैयाला वंदन करायचं म्हणजे पूर्व दिशा रूपी कौसल्याला वंदन, कारण पूर्व दिशेला तर सूर्योदय होत असतो आणि राम प्रभू रूपी सूर्य सुद्धा कौसल्या मातेच्या उदरी त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत। म्हणून बंधू कौसल्या दिशी प्राची, कौसल्या मैयाचं वंदन, पुढे दशरथांचं वंदन, त्यांनी बाकीच्या मातेचं वंदन, रामप्रभूचं वंदन, सीता मैयाचं वंदन, सगळ्यांचं वंदन, अयोध्याचं वंदन, अयोध्याच्या गल्ल्यांचं वंदन, अयोध्यामध्ये राहणाऱ्या माणसांचं वर्णन, ब्राह्मणांचं वंदन, जे अयोध्यामध्ये राहतात पण चोरी करतात त्यांना सुद्धा वंदन, या जगामध्ये असणारे चोर डाकू त्यांना सुद्धा वंदन, निंदक नियरे राखिये अंगणकुटी जमाय, निंदा करणाऱ्यांची सुद्धा त्या ठिकाणी वंदन गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं एवढं सुंदर वंदन चालू आहे। पण चला मूळ कथेला आपण शुभारंभ करूया। जसं दरवर्षी आपण या पवित्र जागेवर विराजमान होऊन रामकथा श्रवण करत असतो, तसे शास्त्रामध्ये त्या ठिकाणी एक ब्रह्मसत्र चर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्याची एक पवित्र जागा सांगितलेली आहे आणि ती जागा आहे कलकनी नादानी यमुना आणि गंगा मैया, जिथं संगम झालेला आहे। कुठं झालेला आहे? प्रयागराजाच्या भूमीमध्ये। वेणी माहिती सगळ्यांना, वेणी केसांची घातलेली वेणी पाहिली ना सगळ्यांनी? त्या वेणीला जर पाठीमागून पाहिलं तर त्या वेणीमध्ये दोन धारा लाईन दिसतात केसांच्या। किती लाईन दिसतात? दोन, पण असतात किती? तीन। त्यालाच वेणी म्हणतात, जिथं दिसायला दोन आहे ना असायला तीन। आज या ठिकाणी त्रिवेणी नाव पडलेलं आहे, इथं त्रिवेणी वेणी म्हणलेले। वेणी का? कारण की इथं गंगा मैया प्रगट आहे, यमुना मैया प्रगट आहे, पण इथं दोनच नाही, इथं दिसायला दोन आहे, पण गुप्त रूपाने तिथं सरस्वती माता वास करते आणि म्हणून याला वेणी म्हटलं। तीन एकत्र आल्या म्हणून याला त्रिवेणी नाव पडलं। त्रिवेणी संगम म्हणजे प्रयागराजची भूमी, जो तीर्थांचा राजा आहे। एवढी पवित्र भूमी आहे प्रयागराजची भूमी, एवढी पवित्र भूमी। मागम कर गत जग होय
तीर्थपति आवे सब कोई। माघ मेळा सुरू होतो दरवर्षातून एकदा। माघ महिना पूर्ण महिनाभर त्या ठिकाणी मेळा असतो। 6 वर्षातून एकदा अर्धकुंभ, 12 वर्षातून एकदा महाकुंभ मेळा। हजारो साधू संत गिरी कंदारा सोडून त्या आणि प्रयागराजच्या पवित्र भूमीमध्ये एकत्रित येतात आणि महाकुंभ मेळामध्ये शाही स्नान इत्यादी सगळ्यांना माहिती आहे। महाकुंभ मेळा असतो प्रयागराजच्या भूमीमध्ये। आपल्या भारत देशामध्ये कुंभमेळ्याच्या भूमी 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो। एक आहे प्रयागराजची भूमी, एक आहे हरिद्वारची भूमी, एक आहे महाकाल बाबाची उज्जैनची भूमी, एक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक त्र्यंबकची भूमी। या 4 जागेवर महाकुंभमेळा भरत असतो आणि या प्रयागराजच्या भूमीमध्ये 12 वर्षातून एकदा कुंभ, 6 वर्षातून एकदा अर्ध कुंभी ज्याला म्हटलं जातं आणि दरवर्षी महिनाभर माघ मेळा भरतो। माघ मकर गत रबी जब होई तीर्थपति आवे सब कोई। 1 महिनाभर त्या ठिकाणी ज्ञानाचं आदान प्रदान, ब्रह्मसत्र, चर्चा सत्र त्या ठिकाणी चालतं। या त्रिवेणी संगमावर एका महात्म्यांचा आश्रम आहे। भरद्वाज मुनी बसहे प्रयागा, तिनहि राम पद अति अनुरागा। तापस समदम दया निधान, परमार्थ पद परम सुजाना। भरद्वाज म्हणजे मुनी या त्रिवेणी संगमावर राहतात। एवढा सुंदर आश्रम या त्रिवेणी संगमाच्या जवळ या भरद्वाज मुनींचा। माघ महिन्यामध्ये हजारो साधू संत आश्रमामध्ये राहिले। 1 महिन्यापर्यंत ब्रह्मसत्र, चर्चा सत्र त्या ठिकाणी चालू झालं। या आश्रमामध्ये एका दिव्य महात्म्यांचं आगमन झालं आहे। याज्ञवल्क्य ऋषी, याज्ञवल्क्य ऋषींचं आगमन झालं। भरद्वाज मुनींनी पाहिलं दिव्य महात्म्यांचं आगमन झालेले। याज्ञवल्क्य ऋषींचे त्या ठिकाणी चरण पकडले। गुरुदेव, आता माघ मेळा सुरू झाला, बाकीचे साधू संत जाणार आहे, पण बाबा तुम्ही थांबा, माझ्या मनामध्ये काही शंका आहे, माझ्या मनामध्ये काही संशय। याज्ञवल्क्य म्हणले, भरद्वाज तुझ्या मनामध्ये संशय? हो, माझ्या मनामध्ये शंका आहे, माझ्या मनामध्ये संशय। कोणता संशय? तुझ्यासारख्या दिव्य महात्म्याच्या मनामध्ये संशय येण्याचं कामच नाही ना। गुरुदेव, माझ्या मनामध्ये शंका आहे। कोणती शंका आहे? कोणता संशय? फक्त एकच शंका आहे, राम कोण आहे? कोणता प्रश्न आहे? राम कोण आहे? कारण याज्ञवल्क्य ऋषी ज्ञानी महात्मे आणि त्यांच्या मुखारविंदामधून जगत कल्याणाकरता रामकथा काढायची। म्हणून प्रश्न केला, गुरुदेव राम कोण आहे? कारण मी अनेक राम ऐकलेले। एक राम अवधेश कुम्हारा, तिनकर चरित विदित संगारा। नारी विरह दुख लहे हुआ पारा, भयभुरो शुरानो रावण मारा। गुरुदेव, माझ्या मनामध्ये एकच प्रश्न, एकच संशय, राम कोण आहे? रामाने काय केले? एक राम अवधेश कुमारा, तिनकर चरित विदित संसारा। एक राम मी ऐकलेला आहे, जो दशरथ नंदन राम झाला, ते चरित्र सगळ्यांना माहिती आहे। एक राम ऐकलेला आहे, ज्यांची सीता पत्नी हरण झाली, रावणाला त्यांनी मारलं। रावणाला मारणार एक राम, दशरथ नंदन एक राम, आणि भोले बाबा रात्रंदिवस एका रामाचं भजन करत आहेत।
संतत जपत शंभु विनाशी. रात्रंदिवस या का रामाचं भजन करतात. कोण राम येतो? हे राम सगळे वेगवेगळे आहे का एकच आहे? माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे आणि फक्त त्या प्रश्नांचं समाधान तुमच्यासारखे दिव्य महात्मा करू शकतात. कारण जोपर्यंत गुरुला शरण जात नाही, गुरु बिन कोण बतावे बाट, 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 गुरु बिन कोण बतावे बाट. बड़ा बेकट यम घाट, बड़ा बेकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट. गुरु बिन कोण बतावे बाट. दावाजी म्हणायचे त्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु बिन कोण बतावे बाट, भ्रांति की माया नदिया बीच में, अहंकार की लाट, अहंकार की लाट, गुरु बिन कोण बतावे बाट. कोण गुरु शिवाय मार्ग दाखवणार आहे? कोणीच नाही ना. म्हणून या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली गुरुदेवांना. गुरुदेव, माझ्या मनामध्ये आणि हजारो प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांचं मूळ एकच आहे की राम कोण आहे. मला राम त्या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. निर्गुण असलेले राम सगुण झाले कसे झाले? मग एकच राम एवढ्या एवढ्या लीला कशा होऊ शकतात? एक राम आहे का अनेक आहे? मग अनेक आहे तर एवढ्या लीला आणि सगळे एवढे या ठिकाणी प्रश्न विचारले. तेव्हा याज्ञवल्क्य ऋषी बोलू लागले, भरद्वाज अतिशय सुंदर प्रश्न विचारले. कारण भरद्वाज मुनींनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये, त्या प्रश्नांमध्ये स्वतःच घर कसं चालेल असा प्रश्न विचारलेला नाही. मुलाचं लग्न कधी जमेल असं विचारलेलं नाही. स्वतःच्या स्वार्थाचा स्वतःचा काहीच प्रश्न विचारलेला नाही. मग बुडते हे जाना न देखावे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. बुडते हे जन न देखावे डोळा, बुडते हे जन न देखावे डोळाने, येतसे कळवळा म्हणून या. या जगाच्या उद्धाराकरता कल्याणाकरता काहीतरी शास्त्र त्या ठिकाणी या गुरूंच्या मुखातून त्या ठिकाणी आले पाहिजे, एवढाच हेतू आहे. जगाच्या कल्याणाकरता रामकथा त्या ठिकाणी आली पाहिजे. याज्ञवल्क्य ऋषी बोलू लागले, भरद्वाज एवढा सुंदर प्रश्न विचारलेला आहे, पण आज तुझ्या प्रश्नावर मी एवढा प्रसन्न झालेलो, एवढा प्रसन्न झालेलो आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, बघा, जो मोठा साधू असतो, मोठा ज्ञानी महात्मा असतो,
तो कधीच म्हणत नाही की जे मी सांगतो ते माझ्याच मनाचं आहे, कधीच म्हणत नाही. माऊलींनी बघा ना किती सुंदर हरिपाठामध्ये वर्णन केलेले आहे. माऊलींनी सांगितलं तुम्ही हरिमुखे म्हणा. हरिपाठ पाठ आहे ना सगळ्यांना? हरिपाठाला पहिला अभंग तर पाठ आहे ना? हा, माऊलीने सांगितलं तुम्ही देवाच्या दारावर उभे राहा, तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील, सहज प्राप्त होतील. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणल्यानंतर काय होईल? पुण्याची गणना कोण करी. पण तुम्ही म्हणत असाल आम्ही संसार करतो, माऊलीने सांगितलं काही हरकत नाही, असोनी संसार, संसारामध्ये राहा. पण भगवंताचं हरी 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 नामस्मरण करा. वेदाने सुद्धा तेच सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवां घरी आहे, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना. कोणाच्या खुना? व्यासांच्या खुना. व्यासांनी सांगितलेलं आहे काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं, मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. माऊली म्हणतात माझ्या पदरचं काहीच सांगत नाही. तसं आज याज्ञवल्क्य सांगू लागले, भरद्वाज तू जो प्रश्न विचारलेला आहे, आज मी तुझ्या प्रश्नांचं उत्तर देणार, पण मी नाही देणार. मग तू जो मला प्रश्न विचारलेला आहे, राम कोण आहे, हाच प्रश्न, संशय, जसा तुझ्या मनात संशय निर्माण झाला तसाच संशय भोले बाबांची अर्धांगिनी जी सती मैयाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग सती मैयाच्या मनामधला संशय देवाने भोले बाबाने कसा दूर केलेला आहे, त्याचा मी सुंदर प्रसंग तुला सांगतो. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. भोले बाबांनी जसा संस्थेचा ठिकाणी संशय दूर केला, याज्ञवल्क्य ऋषींना लगेच हात जोडून प्रार्थना केली. भरद्वाज मुनींनी, गुरुदेव मला विस्ताराने सांगा ना, सती मैयाच्या मनामध्ये संशय निर्माण का झाला, आणि संशय निर्माण झाल्यानंतर सती मैयाने काय केलं, आणि सती मैयाच्या मनामध्ये असलेला संशय भोले बाबांनी कसा दूर केला, मला संपूर्ण त्याचा त्या ठिकाणी संपूर्ण कथा ऐकायची. आणि मग याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी कथा सांगायला लागले. ऐका, एक वेळेचा प्रसंग है. एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाही. एक वेळेचा प्रसंग. भोले बाबा सतीला घेऊन त्या ठिकाणी निघाले होते. सतीला सांगितलं, सती आपल्याला जायचंय रामकथा ऐकायला. कुठे जायचं? चल तू माझ्या बरोबर. संग सती जगजननी भवानी. भोले बाबांनी सतीला सोबत घेतलं. रामकथा ऐकत असताना भोले बाबांची कथा सांगते, कधीच एकटं जायचं नाही. भोले बाबांनी जशी सती सोबत घेतली तशी माणसांनी आपापली सती सोबत आणायची, आणि महिला मंडळीने आपापली भोले बाबा उद्यापासून सोबत आणायची. हा, एकटीने कथा ऐकायला जायचं नसतं. भोले बाबांनी सतीला घेतलं. संग सती जग जननी भवानी पूजी ऋषी अखिलेश्वर जाने. राम कथा ऐकण्याकरता निघाले. कुठे निघाले? आपल्या मनमाडच्या जवळ अंकाई पर्वत आहे, त्या अंकाई पर्वतावर अगस्त्य ऋषींचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. जेव्हा अंकाई पर्वतावर अगस्त्य ऋषींचं वास्तव्य होतं, आले ना भोले बाबा, आणि सतीला असं सांगितलं, सती, ज्यांच्याकडे आपण रामकथा ऐकायला जात आहोत ते एवढे ज्ञानी आहेत, एवढे महात्मे, दिव्य महात्मे. सतीच्या मनामध्ये असं चक्र तयार झालं की ते कथाकार असल्यामुळे उंच आसनावर बसलेले असतील, आपल्याला त्यांच्या समोर जावं लागेल, त्यांच्या समोर लोटांगण घालावं लागेल, त्यांना प्रणिपात करावं लागेल, त्यांच्या समोर हात जोडावे लागतील. बाबा आम्हाला रामकथा सांगा, बाबा आम्हाला रामकथा सांगा. बाबाचा मूड असला तर रामकथा सांगेल, नाही तर बाबा म्हणाले या उद्या, नाही तर या 8 दिवसांनी. बाबाचं काय राहतं, बाबा सगळं मूडवर काम असतं.
सतीच्या मनामध्ये असं एक चक्र तयार झालं. आणि जेव्हा भोले बाबांना पाहिलेले अगस्त्य ऋषींनी, अगस्त्य ऋषींचं एवढं अथांग ज्ञान आहे, पण जे ज्ञान असतं ना ते एवढं लीन असतं. लीन एवढं त्या ठिकाणी लीनता असते. म्हणतात ना, जिथं पाणी 25-30 फूट खोल असतं, 40 फूट खोल असतं नदीमध्ये, ते पाणी कधी आवाज करत नाही. आणि एवढं एवढं ज्ञान असेल, एवढं एवढं ज्ञान असेल, पण उथळ पाण्याला खळखळाट फार. फूट 2 फुटच पाणी, पण असं खाळ 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 वाजत जात. 4चा अभंग पाठ असतात, पण एवढा अल्पज्ञानी पण असा गर्व शिरोमणी असतो एखादा. अगस्त्य ऋषींकडे अथांग ज्ञान आहे, पण जेव्हा भोले बाबाला पाहिलं आणि सती मैयाला पाहिलं, अगस्त्य ऋषीने साष्टांग प्रणिपात केला. आणि प्रणिपात केल्यानंतर जेव्हा अगस्त्य मुनींनी जेव्हा प्रणिपात केला, भोले बाबांनी पाहिलं आणि सतीला सांगितले, हे बघ हेच कथाकार. कथाकार म्हणल्याबरोबर सती म्हणली, मी तर विचार केला होता ते वर बसलेले असतील, आपण त्यांच्या समोर जावं लागेल, लोटांगण घालावं लागेल, बाबाला हात जोडून विनंती करावं लागेल, बाबा कथा सांगा, बाबा कथा सांगा. पण हे अगोदरच लागलं पाया पडायला. आणि सतीच्या मनामध्ये असं संशय फिरला ना, संशय घुसला ना, अगोदरच लागला हा पाया पडायला, बाबा काय कथा सांगणार आहे. अगोदरच लागलं लोटांगण घालायला, हा बाबा काय कथा सांगणार, काय कथा सांगणार. 7 भोले बाबांनी विनंती केली अगस्त्य ऋषींना, रामकथा सांगा. रामकथा सुरू झाली. रामकथा 9 दिवस चालली. किती? 9 दिवस. रामकथेची खरी परंपरा 9 दिवसाची आहे, 7 दिवसाची नाही. 7 दिवसाची भागवताची परंपरा आहे. रामकथा ही 9च दिवसात त्या ठिकाणी होत असतात. इकडे उत्तर भारताकडे 9 दिवस रामकथा असते, पण आपल्याकडे सरळ सरळ 7 दिवसाचे सप्ते करतात. म्हणून आपल्याकडे 7 दिवसाची त्या ठिकाणी रामकथा करण्यात येते, पण खरी परंपरा 9 दिवसाची. अगस्त्य ऋषींनी भोले बाबांना 9 दिवस रामकथा सांगितली, पण सती कथा ऐकायला बसली का तिच्या त्या मनात तेच चक्र चालू राहायचं. हा बाबा आधीच लागला पाया पडायला, हा काय कथा सांगणार. आधीच लागलं लोटांगण घालायला, हा काय कथा सांगणार, हा काय कथा सांगणार. 9 दिवस कथा सांगितली अगस्त्य ऋषींनी, पण सतीला कळाली नाही. भोले बाबांना कळाले, सुनी महेश परम सुख मानी. भोले बाबांना कळाले, पण सतीला काहीच कळालं नाही ना. अगस्त्य ऋषींच्या त्या ठिकाणी, अगस्त्य ऋषींचा जो सरळपणा होता सतीला कळाला नाही. सुनी महेश परम सुख मानी. भोले बाबांनी त्या ठिकाणी कथा ऐकली, त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आणि पुढे निघाले ना, जेव्हा सतीला घेऊन पुढे निघालेले आहे, जात असताना रामप्रभूंचा अवतार झालेला होता, सीतामैयाचं हरण झालेलं होतं. त्याच वेळेस अंकाई पर्वताच्या जवळ पंचवटीच्या पुढे राम भगवान निघालेले होते. सीतामैयाचं हरण झालेलं होतं. सीतामैयाच्या वियोगामध्ये रामप्रभूंचं रडणं चालू होतं. वरूनच भोले बाबांनी पाहिलं की रामप्रभू या ठिकाणी आलेले, अवतरित झालेले, सीतामैयाचं हरण झाले. रामप्रभू रडत आहे, त्यांचं नाटक करणं चालू आहे, त्यांच्या लीला करणं चालू आहे. आणि त्यांच्या नाटकामध्ये आपण जाऊन त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. म्हणून भोले बाबांनी त्या ठिकाणी वरूनच हात जोडले, जय जयकार केला. सच्चिदानंद घन प्रभू आपकी जय हो, जय जयकार केला. आणि सतीने पाहिलं ना मागून, आणि भोले बाबा जवळ, भोले बाबा त्या ठिकाणी आले. आणि भोले बाबाला त्या ठिकाणी सती, भोले बाबाला बोलू लागली सती, बाबा आपने हाथ जोड़े, किनको जोड़े, आपने प्रणाम किया, किसको किया. तुम्ही हात जोडले, कोणाला जोडले, दर्शन घेतलं, कोणाचं घेतलं. देव का देव होकर, बडा देव होकर, महादेव होकर बाबा पैर पडताय, हात जोडताय,
कोणाला त्या ठिकाणी हात जोडले. भोले बाबांनी सांगितलं सती खाली बघ. आणि खाली जेव्हा पाहिलं तर त्या ठिकाणी 2 पुरुष दिसले. सती म्हणली मला 2 पुरुष दिसायला लागले. एक गोरा गोरा आहे, एक सावळा सावळा आहे. जो सावळा सावळा आहे जास्त रडतोय. राम रडत होते आणि लक्ष्मण सांभाळत होते. भैया रो मत भाभी मिल जाएगी, भैया रो मत भाभी मिल जाएगी. राम प्रभूंचं रडणं चालू आहे. हे खगमृग है मधुकर श्रेणी, तुमने देखे सीता मृगनयनी. राम प्रभूंचं रडणं जेव्हा सती मैयाने पाहिलं आणि भोले बाबांनी सांगितलं सती द्यासु कथा कुंभज ऋषी गाई भगती तासुमय मुनी सुनाई सोई मम इष्ट देव रघुवीरा. हेच माझे राम आराध्य देव आहे, हेच माझे इष्ट भगवान राम आहे, त्यांना हात जोड प्रणाम कर. सती म्हणली मी तर रामकथेत ऐकलं अगं सिमणींच्या तोंडून की रामदेव आहे. हो तेच सांगतो ना सती, रामदेव ईश्वर आहे, हात जोड. सती म्हणली रामदेव आहे पण त्याच्या वागण्यावरून तर देव काही दिसना ना. रामाचं रडणं चालू आहे, रडणं. देव कुठे रडत असतो का? बरं जाऊ दे, चांगल्या कामा करता रडा नका नाही. कशा करता रडतो? बायको करताना, बायको करता रडणारा देव कसा असू शकतो? बरं जाऊ दे, ठीक आहे, रडा नका नाही. बरं बायको चोरीला गेली, एखाद्या माणसाला विचारावं पाहिली का सीता? पण तो कोणाला विचारतो? झाडांना विचारतो पाहिली का सीता, कोल्याला विचारतो पाहिली का सीता, हरणीला विचारतो पाहिली का सीता. ज्याला बायको कोणी नेली हे कोणाला विचारावं हे त्याला कळत नाही. त्याला देव म्हणायचं कसं? नाही म्हण मानायला तयार माझं. भोले बाबांनी समजावून सांगितलं पण तरी सतीनं काही ऐकलं नाही. भोले बाबा म्हणले सती काही हरकत नाही, तुला इच्छा असेल ना त्या परीक्षा घेण्याकरता. आणि सती निघाली ना. आणि जेव्हा परीक्षा घेण्याकरता जेव्हा सती आलेली आहे, सतीने त्या ठिकाणी जेव्हा सती त्या ठिकाणी आलेली आहे, सतीने पाहिलं राम तर रडत आहे सीते करता. मग आपण काय करू? सीतेचा वेश धारण करू. आणि राम प्रभूंनी जर आपल्याला ओळखलं की जर माझ्या जवळ धावत पळत आले, माझ्या हाताला धरलं, बरं झालं सीता तू सापडली, हा साधा राम म्हणला तर समजायचं राम भगवान बिगवान काही नाही. आणि जर कदाचित मला जर ओळखलं की मी सीता नाही मी सती, तर मग समजायचं की राम भगवान ठीक आहे. आणि आली ना सीतेचा वेश धारण करून. राम लक्ष्मण रडत चालले होते. रामाचं रडणं, लक्ष्मणाचं सावरण्याचं काम. आणि तेवढ्याच्या मध्ये मध्ये त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध्ये ही सीता बनून रस्त्यामध्ये उभी राहिली. राम प्रभू आल्याबरोबर हात जोडले, जोरी पाणी प्रभू किन्न प्रणामो. हात जोडून प्रणिपात केला, हे सती मैया भोले बाबाला सोडून तुम्ही एकटे जंगलात कुठं फिरता? असं विचारल्या बरोबर अति प्रचंड रघुवर के माया. अशी घाबरली सती, अशी घाबरली. कुठं पळावा काहीच कळेना. इकडे पाहावं राम सीता, इकडे पाहावं राम सीता, इकडे पाहावं राम सीता. वर पाहिलं राम सीता, खाली पाहिलं राम सीता. अति प्रचंड रघुवर के माया. आणि असा तडाखा बसला सतीला, असा तडाखा बसला. सती धावत पळत आली भोले बाबाच्या जवळ. आणि राम प्रभूच्या मायेतून जेव्हा सती सावरली, पाहिलं भोले बाबा काय करत आहे. भोले बाबा मस्त डोळे बंद करून रची महेश निज होई राम रची राखा को करी तर्क बढावई शाखा. आता डोळे बंद करून भगवंताच्या भजनामध्ये भोले बाबा त्या ठिकाणी गुंग झालेले, तल्लीन झालेले. सती आल्याबरोबर पहाते भोले बाबा तर भजनात मस्त आहे. आता आपण काय केलं हे भोले बाबाला सांगायचं नाही. भोले बाबाला काय कळत बसलेली इकडं डोळे बंद करून.
लगेच भोले बाबांनी पाहिलं, सती आली. सतीला आल्याबरोबर विचारलं, सती लिंग कर परीक्षा कवनविधी कहू सत्य बात. सती परीक्षा घेतली का? सांग, खरं खरं सांग कशी परीक्षा घेतली. सतीना त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होतं परीक्षा कशी घेतली ती, पण सती धडधडीत खोट बोलली. धडधडीत. कछुन परीक्षा लीन गोसाई किन प्रणाम तुमरे ही नाई. सती त्या ठिकाणी बोलू लागली, कछुना परीक्षा लीन गोसाई, भोले बाबा मी अजिबात परीक्षा घेतली नाही. तुम्ही फक्त वरून हात जोडले, मी जवळ जाऊन पाया पडून आले, मी अजिबात परीक्षा घेतली नाही. भोले बाबाला माहिती होतं प्रत्येक नवऱ्याला बायकोची खोड चांगली माहिती असते. भोले बाबाला सतीची खोड माहिती होती की सती गेल्यानंतर ती बिना परीक्षेची कधी येऊ शकत नाही, चांगलं माहिती होतं. पण ती म्हणते कछुना परीक्षा लिहिणे व साई अजिबात परीक्षा घेतली नाही. भोले बाबा म्हणले, पाहू ना. भोले बाबांनी डोळे बंद केले. सती जो खिन्न चरित्र सब जाना. भोले बाबाला कळालं सतीने कशी परीक्षा घेतली. आणि परीक्षा घेत असताना सती एवढं खोटं बोलली, एवढं खोटं बोलली. परीक्षा घेतलीच नाही बोलली, पण परीक्षा घेत असताना सतीचा मार्ग चुकला. सतीने त्या ठिकाणी सीतेचा वेश धारण केला. राम प्रभू माझ्या बाबासारखे, राम प्रभू माझ्या पितासारखे आहे आणि सीता मैया माझ्या माता समान आहे. ज्या रामाला मी पिता मानतो, ज्या सीता मैयाला मी त्या ठिकाणी माता मानतो, माझ्या मातेसारखा वेश धारण कोण केला? सीताने. आणि भोले बाबाला एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं. भोले बाबाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा प्रवाहित झाल्या. आणि भोले बाबांनी सांगितलं, सीताचा वेश धारण केला सतीने, म्हणून आता यहितन सती ही भेट मोही नाही, शिव संकल्प की नमन माही. भोले बाबांनी संकल्प केला, आता सतीचा माझा पती पत्नीचा धर्म समाप्त झाला. जर मी सती सोबत पती पत्नीचं नातं ठेवलं तर मीटही भगती पतू होय आणि तिचा मार्ग प्रारंभ होईल. म्हणून आता या ठिकाणी सती सोबत माझा त्या ठिकाणी संबंध समाप्त झाला. सतीचा त्याग करण्याचा संकल्प केला. कडकड 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 कड आकाश. भोलेनाथ आपकी जय हो. आपकी तरह संकल्प करने वाला या इस दुनिया में कोई नहीं. आकाशवाणीने भोले बाबांचा जय जयकार केला. आणि सतीला त्या ठिकाणी काहीच कळू दिलं नाही भोले बाबांनी. भोले बाबा म्हणले, आता वागण्यातून दाखवून द्यायचं, व्यवहारातून दाखवून द्यायचं. जेव्हा त्या ठिकाणी सतीला आणि घेऊन कैलासामध्ये गेले, जेव्हा सती मैया आता भोले बाबा घेऊन कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेल्यानंतर भोले बाबांनी डोळे बंद केले आणि बऱ्याच काळापर्यंत त्या ठिकाणी भोले बाबांची समाधी लागलेली होती. भोले बाबा जेव्हा त्या ठिकाणी समाधीमध्ये बसलेले होते, अचानक त्यावेळेस भोले बाबा समाधीमध्ये बसलेले असताना सतीचा त्याग करण्याचा भोले बाबांनी त्या ठिकाणी विचार केलेला आहे, संकल्प केलेला आहे. आणि तेव्हा भोले बाबा आणि समाधीमध्ये बसलेले होते. बऱ्याच काळानंतर भोले बाबांची समाधी भंग झाली आणि त्याच वेळेस सती भोले बाबा जवळ आली आणि भोले बाबाला हात जोडून विनंती केली, भोले बाबा आत्ताच त्या ठिकाणी काही आणि स्वर्गातले देवी देवतांचे विमान हरिद्वारकडे गेलेले, तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा त्या ठिकाणी यज्ञ आहे, यज्ञ. माझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ आहे कणखल मध्ये, हरिद्वार मध्ये, चला आपण जाऊया. भोले बाबांनी सांगितलं, आपल्याला निमंत्रण आलं का? निमंत्रण
सतीने सांगितलं निमंत्रण पाठवलेलं असेल, पण काही कारणामुळे त्या ठिकाणी उशीर झाला असेल निमंत्रण येण्याकरता. चला ना आपण जाऊ, चला ना आपण जाऊ. भोले बाबांनी सांगितलं निमंत्रण आलं नाही, येणार सुद्धा नाही. भोले बाबांनी पाठीमागची सगळी त्या ठिकाणी दक्षासोबत मनोमालिन्य झालं. शापाशापीचा मोठा त्या ठिकाणी विषय झालेला आहे. आपल्याला वेळ नाही म्हणून आपल्याला पुढे चालायचंय. भोले बाबांनी सांगितलं सती आता आपल्याला दक्ष निमंत्रण पाठवणार नाही. दक्षने मला शाप दिलेला आहे, यज्ञाचा भाग त्या ठिकाणी देणार नाही, म्हणून आपल्याला दक्ष त्या ठिकाणी निमंत्रण पाठवणार नाही. सती म्हणली बापाच्या घरी जाण्याकरता कुठं निमंत्रण लागतं का? भोले बाबाला त्या ठिकाणी सांगितलं चला तुम्ही, आणि मग भोले बाबाला त्या ठिकाणी वंदन केलं. सती निघालेली आहे. 2-4 गण देण्यात आले आणि 2-4 गण गेलेले. सती मैया सोबत त्या ठिकाणी 2-3 गण निघालेले आहे. सती निघाली वडिलांच्या घरी, दक्षाच्या घरी. त्या ठिकाणी यज्ञ चालू आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये जेव्हा सती मैयाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच वेळेस बाकीच्या सगळ्या बहिणी त्या ठिकाणी टोमणं मारून त्या ठिकाणी बोलू लागल्या. सतीला बोलली, पहिली भेटली सती, अगा बिना निमंत्रणाचीच आली वाटतं. जाऊ दे काही नाही, आली तर आली, पण अगं तुझ्या नवऱ्याने घरदार बांधलं का नाही का तिथंच राहतो. कुठं? स्मशानी सुक्रीडा. स्मशानामध्ये वास्तव्य करतो. सतीला त्या ठिकाणी बाकीच्या वहिनी भेटल्या, पण टोमणं मारून भेटल्या. पण सादर भलई मिली एक माता. आई फक्त त्या ठिकाणी प्रसूती मैया तेवढी प्रेमाने त्या ठिकाणी भेटली. आणि जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये सती गेली आणि दक्षाने पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं, असा पारा चढला सतीचा. दक्षाकडे जेव्हा गेली, दक्षाच्या यज्ञामध्ये फिरली, दक्षाच्या यज्ञामध्ये पाहिलं आपल्या स्वामीचा भोले बाबाचा भाग यज्ञामध्ये नाहीये. कोणतीही स्त्री त्या ठिकाणी, कोणतीही पतिव्रता स्त्री आपल्या स्वतःचा अपमान त्या ठिकाणी ग्रहण करतात, आपला त्या ठिकाणी अपमान सहन करतात, पण आपल्या स्वामीचा, आपल्या मालकाचा त्या ठिकाणी अपमान कोणी सहन करू शकत नाही. सतीने जेव्हा पाहिलं दक्षावर अशी विजेसारखी कडाडली, हे दक्षा माझ्या भोले बाबांचा त्या ठिकाणी भाग ठेवलेला नाही यज्ञामध्ये. माझ्या भोले बाबाला अमंगळ काय म्हणतो माहिती का? माझ्या भोले बाबांचा अधिकार किती मोठा आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव, कळी काळाची भीती नाहीशी करण्याची पावर भोले बाबामध्ये आहे. आता तुझ्यापासून तू शिवनिंदक आहे, तुझ्यापासून तयार झालेला आता देह मला ठेवायचा नाही. सतीने त्या ठिकाणी आपला देह सती गेलेली यज्ञाच्या जवळ आणि यज्ञाच्या मंडपा कुंडाजवळ बसलेली आहे पद्मासन लावून. आणि जेव्हा त्या ठिकाणी सतीने देहत्याग केलेला आहे, भूत प्रेत गेले न पळत कैलासावर भोले बाबा. कैलासामध्ये भोले बाबांना कळालेलं आहे सतीने देहत्याग केलेला आहे. भोले बाबाचा असा पारा चढला आहे त्याच्या उघडल्याबरोबर वीरभद्र उत्पन्न झालेला आहे. बोलिये वीरभद्र भगवान की जय हो. वीरभद्र त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. हातामध्ये खड्ग घेतलेलं आहे, शस्त्र घेतलेलं आहे. वीरभद्राचं आगमन झालेलं आहे. बाकीचे त्या ठिकाणी भूतप्रेत आलेले यज्ञ विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. दक्षाचा यज्ञ विध्वंस करायला सुरुवात झालेली आहे वीरभद्राकडून. बाबाचा क्रोध अवतार वीरभद्र. वीरभद्राने पाहिलं दक्षाकडे. दक्षा भोले बाबाचा अपमान केला तू, माझ्या
करण्यात आलेला आहे. यज्ञ त्या ठिकाणी अपूर्ण राहिला. देवी देवतांनी विचार केला, यज्ञ जर अपूर्ण राहिलं तर आपलं त्या ठिकाणी सगळं अमंगळ त्या ठिकाणी कार्य प्रारंभ होईल. यज्ञ पूर्ण सुरू झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती होणं गरजेचं आहे. मग आता त्या ठिकाणी देवी देवतांनी भोले बाबाची प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि भोले बाबांची प्रार्थना करायला सुरुवात केल्याबरोबर भोले बाबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि भोले बाबा बोलिये शिवशंकर भगवान की जय हो. भोले बाबांचं आगमन, हातामध्ये त्रिशूळ घेतलेलं आहे, गळ्यामध्ये त्या ठिकाणी मुंडमाळा धारण केलेल्या, रुद्राक्षाच्या माळा, मोठा भुजंग गळ्यामध्ये धारण केलेला आहे. भोले बाबांचं आगमन त्या ठिकाणी झालं. जेव्हा भोले बाबांचं आगमन झालेलं आहे, भोले बाबांना सगळ्या देवी देवतांनी विनंती केली, भोले बाबा यज्ञ पूर्ण करा. भोले बाबांनी सांगितलं, पहिलं दक्षाला जिवंत करण्याकरता बोकडाचं मुख आणावं लागणार आहे, कारण नंदीचा श्राप आहे. बोकडाचं मुख आणण्याकरता त्या ठिकाणी आपल्या गणांना पाठवण्यात आलं. बोकडाचं मुख आणलं, दक्षला लावलं. आणि जेव्हा दक्ष उठला ना, दक्ष उठल्याबरोबर, जिवंत झाल्याबरोबर, आणि भोले बाबाची अशी सुंदर स्तुती त्या ठिकाणी दक्षाने केली. पुढे आणि जेव्हा दक्षाचा आवाज, क्या बात आहे, हा बोकडाचा मुख आला ना, बोकड्याच्या आवाजात जेव्हा ऐकलं ना भोले बाबांनी, भोले बाबा म्हणले आपल्या सासऱ्याचा आवाज आहे. भोले बाबाला एवढा आनंद झाला. आणि भोले बाबाची त्या ठिकाणी देवी देवताने स्तुती केली, कारण यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण झाला. आज त्या ठिकाणी कथेचा प्रथम दिवस. आज 2 मिनिटं भोले बाबांचं त्या ठिकाणी स्मरण करूया आणि आज कथेला या ठिकाणी विराम देऊया. कैलास के निवासी नमो बार बार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू. आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू. कैलाश के निवास नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू, आयो शरण बिहारी भोले तार तार तू. कैलास के निवासी
दक्ष राजा करता जोरदार टाळ्या वाजव जरा. सुंदर पात्र या ठिकाणी या मुलांनी केलेलं आहे. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे विनायक भाऊ जाधव यांनी सुंदर पात्र केलेले आहे.